बेल आयकॉन दाबायला विसरू नका. निर्भीड आणि निष्पक्ष रंगतारा न्यूज. संस्थेचे सन्माननीय पदाधिकारी, विधिमंडळाचे सभासद, संसदेचे सभासद, विविध संस्थांचे प्रतिनिधी, रयतेच्या संबंधी आस्था असलेले आपण सगळे बंधू भगिनी आणि सर्व मित्रांनो, दरवर्षी नवम्याला आपण इथं एकत्रित येत असतो. वर्षभरामध्ये काय केलं, कुठं कमी पडलं आणि नवीन काय करणार आहोत याची मांडणी सविस्तर चर्चा करून अशा दिवशी ही केली जात असते. मला आनंद आहे की दिवसेंदिवस हे काम आपल्याला वाचतंय. कधी अण्णांनी अतिशय कष्टानं दूरदृष्टी ठेवून आणि समाजाच्या शेवटच्या लहान कुटुंबात असलेल्या मुलामुलींना ज्ञानाचे दरवाजे खुले व्हावे यासाठी आपलं आयुष्य दिलं आणि तीच त्यांचा आदर्श आपण पुढे नेण्याचा प्रयत्न करतो आहोत. आज संस्थेचा विस्तार झाला. जवळपास एकंदर ज्या शाखा आहेत त्याची संख्या ही 742 आहे. आणि या 742 शाखांमध्ये 4,18,000 मुलं शिकत असतात. 11,633 अध्यापक वर्ग हा संस्थेमध्ये ज्ञान देण्याचं काम करत असतो. वैशिष्ट्य हे आहे, हे सगळे गैरसेवक सर्वस्व व्हायला प्रामाणिकपणानं संस्थेसाठी अखंड काम करत असतात. आज या संस्थेची उंची वाढली, विस्तार वाढला, अनेक क्षेत्रामध्ये योगदान झालं. याचं श्रेय हे देत असताना त्याचा फार मोठा वाटा हा सेवकांचा आहे. आणि म्हणून मी या सगळ्या सेवकांचं अंतःकरणापासून अभिनंदन करतो. यावेळेला काही ना काहीतरी नवीन रचना आपण घेत असतो. आपल्याला असंच असेल. याच्या आधीच्या बैठकीमध्ये मी आग्रह केला होता की आता जग बदलत आहे. जगामध्ये वेगळे विचार येतात. एक नवीन संकल्पना जगाने स्वीकारली आणि ती संकल्पना ही कृत्रिम बुद्धिमत्ता, आर्टिफिशियल इंटेलिजन्स ही आहे. आणि त्याच्यापासून रयतेला मागं राहून चालणार नाही. मी श्री दळवी आणि त्यांच्या सरकारांना धन्यवाद देतो की यासंबंधीची भूमिका त्यांच्यासमोर मांडल्याच्या नंतर फार मोठा वर्ग रयतेच्या सेवकांचा या क्षेत्रामध्ये उतरला आणि आमची खेड्यापाड्याची मुलं मुली आज AIच्या संबंधी चर्चा करायला लागली. त्यासंबंधीची त्यांची मतं द्यायला लागली आणि त्याची उपयुक्तता कशी करून घेता येईल यासंबंधीचा विचार
हा त्या ठिकाणी करायला लागेल. यंदाच्या वर्षी आपण शिष्यवृत्त्या हा कार्यक्रम नेहमी घेतो, तो मोठ्या प्रमाणावर यंदा घेतलेला आहे. या आर्थिक वर्षामध्ये शिष्यवृत्ती आणि हितचिंतकांच्याकडनं देणगी, अशी देणगी संस्थेला 25 कोटी रुपये निवडून मिळालेले आहेत. आणि या सगळ्या दानशूर दातृत्व दाखवणाऱ्या आमच्या हितचिंतकांचं मी अंतःकरणापासून अभिनंदन करतो. त्यांनी मोठं काम केलं आणि आम्हा सगळ्यांना एक प्रकारचा प्रोत्साहित करण्याची भूमिका